ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भैयाजी जोशींवरती जोरदार हल्लाबोल केलाय। जोशींचं वक्तव्य राजद्रोह असल्याचं संजय राऊत म्हणाले, तर जोशींच्या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं रोहित पवारही म्हणाले। भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते इथे मुंबईत येऊन सांगतात की मुंबईची भाषा मराठी नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं हे सहन करावं। ते असं म्हणतात मुंबईतून कोणी कोणती भाषा बोलू शकतो, कारण मुंबईला भाषाच नाही आहे। त्यांचं म्हणणं आहे घाटकोपरची भाषा गुजराती आहे, अमुक अमुक भागाची भाषा अमुक अमुक आहे, मराठी नाहीच। मराठी ही आमची राजभाषा आहे आणि जर राजभाषा असेल तर अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं। प्रथम मराठी, बाकी सगळं नंतर। खरं तर भैयाजी जोशी जे बोललेत की मुंबईमध्ये गुजराती भाषेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, आम्ही तर याचं उत्तर द्यायला काय हे नाही, पण आम्ही याचा विरोध त्या ठिकाणी करतो। पण याचं उत्तर जर कोणाकडनं मागायचं असेल ते आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं आपण मागितलं पाहिजे। महानगरपालिका येत आहेत, त्या भागामध्ये गुजराती लोकसंख्या जास्त आहे, तिथली मतं आपल्याला मिळावी यासाठी आता शाब्दिक खेळ सुरू झालेले आहेत। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।